नमस्कार. इंग्लिश ग्रामरमधील यूज आयदर ऑर हा घटक आपण पाहणार आहोत. तर याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, तर हा किंवा तो असा सांगता येईल किंवा हे नाहीतर ते असंही त्याचा आपल्याला अर्थ सांगता येईल. तर आयदर ऑरचा वापर करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. तर एक म्हणजे यामध्ये 2 पर्याय दिले जातात आणि त्यापैकी एकाला महत्त्व दिले जाते. तर वाक्यामध्ये आयदर ऑर साठी जे वाक्य दिले जाईल त्या वाक्यामध्ये 2 पर्याय असतील तर त्यामध्ये काय करायचं आहे, आयदर ऑरचा वापर करून दोन्ही पर्यायापैकी एकाला महत्त्व द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आयदर ऑर हे होकारार्थी वाक्यात वापरले जाते. तर शक्यतो आयदर ऑरसाठी वाक्य दिलेलं असेल ते होकारार्थी वाक्य असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापद कर्ता किंवा कर्म यांच्यापूर्वी वापरले जाते. तर आयदर ऑरचा वापर हा वाक्यामध्ये जो घटक वेगळा असेल, मग समजा तो जर क्रियापद वेगळा असेल, 2 वाक्यामधलं क्रियापद वेगळं असेल तर एक क्रियापद आयदर नंतर दुसरं ऑर नंतर. जर वाक्यामधला कर्ता वेगळा असेल तर एक कर्ता आयदर नंतर दुसरा ऑर नंतर. आणि जर कर्म वेगळा असेल तर एक आयदर नंतर दुसरं ऑर नंतर. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर काही उदाहरणे आपण पाहूया. तर या ठिकाणी काही उदाहरणे दिलेले आहेत. तर उदाहरण दिल्यानंतर पहिली गोष्ट आपण काय करायची आहे, तर त्या वाक्यामधला समान घटक ओळखायचा आहे आणि वेगळा घटक ओळखायचा आहे. मग त्यामध्ये वेगळा घटक कर्ता असू शकतो, क्रियापद असू शकतं किंवा कर्म असू शकतं. तर ते कसं ओळखायचं, तर कर्ता म्हणजे काय, तर सब्जेक्ट. तर सब्जेक्ट हा काय असतो, वाक्याच्या सुरुवातीला असतो आणि वाक्यातली क्रिया करतो. क्रियापद म्हणजे वर्ब. तर वर्ब म्हणजे काय, तर क्रिया किंवा कृती दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. आणि कर्म म्हणजे काय, ऑब्जेक्ट. ज्याच्यावर क्रिया होते ते ऑब्जेक्ट. तर दिलेल्या वाक्यामधलं काय करायचं आहे, पहिल्यांदा सब्जेक्ट वेगळा आहे, वर्ब वेगळा आहे की कर्म वेगळा आहे ते ओळखायचं आहे. तर या उदाहरणामध्ये आपण बघूया. पहिलं उदाहरण बघूया. काय दिलेलं आहे पहिलं उदाहरण, रघु शूड बॅट फर्स्ट ऑर मोहन शूड बॅट फर्स्ट. तर या ठिकाणी 2 वाक्य काय केलेले आहेत, ऑरनं जोडलेले आहेत. ते ऑर आपण काढणार आहोत. तर पहिल्यांदा काय करूया, यातला वेगळा घटक कुठला आणि कॉमन म्हणजे समान घटक कुठला आहे तो ओळखूया. जर आपण वाक्य बघितलं तर शूड बॅट फर्स्ट, या वाक्यातलं पण शूड बॅट फर्स्ट हे काय आहे, एकसारखं वाक्य आहे. आणि वेगळं काय आहे, रघु आणि या वाक्यातलं मोहन. तर हे वाक्यामधलं काय आहेत, तर दोन्ही वाक्यामधले हे कर्ते आहेत, म्हणजे कर्ते वेगळे आहेत. तर आता आयदर ऑरचा वापर करताना मगाशी सांगितलेल्या बदलाप्रमाणे काय करायचं आहे, एक कर्ता आयदर नंतर ठेवायचा आहे, दुसरा कर्ता ऑर नंतर ठेवायचा आहे. कर्तेच वेगळा आलेला असल्यामुळं सुरुवातीला काय येईल, आयदर शब्द येईल. बघा, आयदर पहिला अक्षर म्हणून आपण काय करूया, कॅपिटल काढूया. आयदर रघु, पहिल्या वाक्यातला वेगळा घटक लिहूया आयदर नंतर रघु. दुसऱ्या वाक्यातला पण कर्ता इथं लागलीच लिहायचं आहे, ऑर मोहन. आता राहिलेला भाग शूड बॅट फर्स्ट, कॉमन भाग एकदाच लिहायचा आहे, शूड बॅट फर्स्ट. 2 वाक्यांच्या मध्ये असलेला ऑर शब्द आपण घालवलेला आहे, कारण ऑर नंतर दुसरा वेगळा घटक आपण इथं लिहिलेला आहे. काय काय बदल केला आपण, वेगळा घटक ओळखला, समान घटक ओळखला, त्या वाक्यांमधला वेगळा घटक एक आयदर नंतर ठेवला, दुसरा ऑर नंतर ठेवला आणि कॉमन घटक आहे तो एकदाच लिहिलेला आहे. म्हणजे आपल्याला वेगळा घटक ओळखता आला पाहिजे. दुसरं उदाहरण आपण बघूया. काय आहे बघा, ही विल बाय अ बायसिकल ऑर ही विल बाय अ स्कूटर. तर यामध्ये बघा
ही विल बाय, ही विल बाय म्हणजे कर्ता आणि क्रियापद, कर्ता आणि क्रियापद दोन्ही वाक्यामध्ये समान आहे आणि वेगळं काय आहे, ऑब्जेक्ट. अ बायसिकल आणि अ स्कूटर आणि ऑरनं काय केलेलं आहे, इथं पण दोन वाक्य जोडलेली आहेत. आता या वाक्यामध्ये मगाच्या वाक्यामध्ये कर्ते वेगळे होते, इथं कर्म वेगळं आहे. कर्ते वेगळे असल्यामुळे आपण सुरुवातीला आयदर लिहिलं, पण आता इथं कसं होणार आहे, या कर्माच्या पूर्वी आयदर येणार आहे. कसं होणार बघा, ही विल बाय, कॉमन आपण एकदाच लिहिणार आहोत. आता इथं वेगळा घटक आयदर नंतर ठेवूया, आयदर अ बायसिकल. आता दुसरा कर्म लगेच ठेवायचं आहे, ऑर दुसरं कर्म वेगळं कुठलं आहे, अ स्कूटर. बघा, एक कर्म काय केलं आपण, आयदर नंतर ठेवलं, दुसरं ऑर नंतर ठेवलं. म्हणजे मुख्य आपण वाक्यामधलं काय ओळखता आलं पाहिजे आपल्याला, तर वेगळा घटक आणि समान घटक. पुढचं उदाहरण बघा, ही कॅन टेक अ रेड पेन, ही कॅन टेक अ ब्ल्यू पेन. तर या ठिकाणी बघा, ही कॅन टेक, ही कॅन टेक कॉमन आहे आणि अ रेड पेन आणि अ ब्ल्यू पेन हे काय आहे, वेगळं आलेलं आहे. इथं पण कर्म वेगळं आलेलं आहे, म्हणून आपण एक कर्म आयदर नंतर ठेवणार आहोत आणि दुसरं कर्म ऑर नंतर ठेवणार आहोत. बघा कसं होईल, ही कॅन टेक आयदर अ रेड पेन आणि आता दुसरं घटक ऑरनं जोडायचं आहे, ऑर अ ब्ल्यू पेन. बघा, हे ऑर इथलं काढून टाकलेलं आहे आणि या वाक्यातल्या ऑर नंतर आपण काय केलेलं आहे, दुसरा वेगळा घटक इथं ठेवलेला आहे. ही कॅन टेक आयदर अ रेड पेन ऑर अ ब्ल्यू पेन. चौथं वाक्य बघा, रमेश हॅज गोन टू सी सिनेमा ऑर ही हॅज गोन टू सी अ ड्रामा. तर इथं रमेश हॅज गोन टू सी आणि रमेशसाठीच इथं ही शब्द आलेला आहे, ही हॅज गोन टू सी. इथंपर्यंत समान आहे. वेगळं काय आहे, ड्रामा या वाक्यामधलं आणि या पहिल्या वाक्यामधलं सिनेमा, दोन वाक्य कशानं जोडलेले आहेत, ऑरनं. हे आपण काढणार आहोत. तर इथं पण कर्म वेगळं आलेलं आहे. कॉमन वाक्य रमेश हॅज गोन टू सी हे कॉमन आहे. इथं पण आपण काय करणार आहोत, सिनेमा हा एक आयदर नंतर ठेवणार आहोत आणि अ ड्रामा हे ऑर नंतर ठेवणार आहोत. बघा, रमेश हॅज गोन टू सी, इथं काय करणार आहेत, आयदर सिनेमा और अ ड्रामा. बघा लक्षात आलं का, तर एक वेगळा घटक म्हणजे सिनेमा आपण आयदर नंतर ठेवलेला आहे आणि दुसरा घटक ड्रामा काय केलेला आहे, ऑर नंतर ठेवलेलं आहे. म्हणजे वेगळा घटक हा कर्ता असू शकतो, क्रियापद असू शकतं किंवा कर्म असू शकतं. पुढचं उदाहरण बघा, ही ड्रिंक्स टी, ही ड्रिंक्स कॉफी. आयदर काय वेळेला असं आयदर, टू असे सारखे शब्द येतात किंवा मगाशी आपण वाक्यामध्ये बघितलं, दोन वाक्य जोडण्यासाठी ऑर हा शब्द वापरला होता. तर हे शब्द काय करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. तर हे वाक्य बघितलं पण, ही ड्रिंक्स टी, ही ड्रिंक्स कॉफी. म्हणजे ही ड्रिंक्स कर्ता आणि क्रियापद समान आहे दोन्ही वाक्यामध्ये बघा, आणि टी आणि कॉफी म्हणजे ऑब्जेक्ट या ठिकाणी वेगळा आहे. म्हणजे एक ऑब्जेक्ट आयदर नंतर, दुसरा ऑब्जेक्ट ऑर नंतर. बघा, ही ड्रिंक्स आयदर टी
ऑर कॉफी. आयदर शब्द शेवटचा पण लिहायचा नाही आहे. काय काय केलं, ही ड्रिंक्स. आयदर नंतर एक कर्म ठेवलेला आहे टी आणि ऑर नंतर दुसरं कर्म कॉफी. त्याच पद्धतीनं पुढचं उदाहरण बघूया आपण आता. सी रोट इंग्लिश, सी रेड इट ऑल्सो. तर इथं रेड आहे, जर वर्तमान काळात असतं तर यस प्रत्यय आला असता. म्हणजे इथं याचा उच्चार काय करायचा आहे, रेड भूतकाळाचा करायचा आहे. या ठिकाणी जसं वरती आयदर आलेला आहे तसं इथं आल्सो आलेला आहे, तो शब्द पण काढायचा आहे. यामध्ये कॉमन कुठला आहे बघा, सी. इथं पण सी आहे. रोट हा वेगळा आहे बघा, इथं क्रियापद वेगळा आहे, इथं क्रियापद वेगळं आहे. आणि इंग्लिश, ह्या इंग्लिशसाठीच इथं इट शब्द आलेला आहे. म्हणजे हे कर्म समान आहे. सी करता दोन्ही वाक्यामध्ये आणि हे ऑब्जेक्ट काय आहे, समान आहे. वेगळं काय आहे, रोट आणि रेड. क्रियापद वेगळा आहे. म्हणजे आता एक क्रियापद आयदर नंतर येईल, दुसरं क्रियापद ऑर नंतर येईल. बघा कसं होणार. सी, आता इथं आपण त्याच्यापूर्वी एका क्रियापदाच्या पूर्वी वेगळ्या घटकाच्या पूर्वी आपण आयदर लिहितो. आयदर रोट, आयदर रोट ऑर रेड एकच मिनिट नवीन लिहिते मी. सी आयदर रोट ऑर रेड इंग्लिश. बघा आयदर नंतर एक क्रियापद ठेवलेला आहे, ऑर नंतर दुसरं वेगळं क्रियापद ठेवलेलं आहे आणि इंग्लिश हा शेवटचा कॉमन शब्द आपण एकदाच लिहिलेला आहे आणि ऑल्सो हा शब्द काढलेला आहे. बघा पुढचं उदाहरण. दे कॅन प्ले खो खो, दे कॅन प्ले हाईड सीक किंवा हाईड अँड सीक. आता याच्यामध्ये बघा दे कॅन प्ले, दे कॅन प्ले करता क्रियापद समान आहे. खो खो आणि हाईड सीक हे वेगळं आहे, कर्म वेगळं आहे. मग इथं पण आपण हे वेगळं काय करणार आहोत, आयदर नंतर एक, ऑर नंतर एक. दे कॅन प्ले कॉमन एकदाच आपण लिहितोय. प्ले आयदर खो खो, आयदर खो खो ऑर दुसरं लिहायचं आहे वेगळं, हाईड सीक किंवा हाईड अँड सीक. पुढचं उदाहरण बघा. द थीफ हॅड अ गन ऑर ही हॅड अ नाईफ. इथं पण ऑरनं दोन वाक्य जोडलेले आहेत. समान घटक कुठला आहे, द थीफ हॅड आणि थीफ याच्यासाठी द थीफसाठीच ही हा शब्द आलेला आहे सर्वनाम हॅड. म्हणजे कर्ता क्रियापद समान आहे, कर्म वेगळा आहे. अ गन आणि अ नाईफ हे वेगळं आहे. म्हणजे एक वेगळा घटक आयदर नंतर लिहिणार आहोत, दुसरा वेगळा घटक ऑर नंतर. कसं होणार बघा. द थीफ हॅड आयदर अ गन वेगळा घटक आपण लिहायचा आहे आणि वेगळा दुसरा वेगळा घटक ऑर नंतर, ऑर अ नाईफ. बघा द थीफ हॅड आयदर अ गन ऑर अ नाईफ. तर आपण काही उदाहरणं या ठिकाणी पाहिली. तर काय काय बदल आपण किंवा काय काय समजून घेतलं बघा. तर पहिली गोष्ट आपण काय केली, वाक्यामधला समान घटक ओळखला किंवा पाहिला. त्यानंतर वेगळा घटक ओळखला. वेगळा घटक आहे तो एक आयदर नंतर ठेवला, दुसरा ऑर नंतर ठेवला. मग वेगळा घटक हा काय असू शकतो, कर्ता असू शकतो, क्रियापद असू शकतं किंवा कर्म असू शकतं. तर आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. समान घटक ओळखता आला पाहिजे आणि वाक्यामध्ये असलेला वेगळा घटक ओळखता आला पाहिजे. तरच आपण काय करू शकतो, आयदर ऑरचा वापर करू शकतो. तर काही आपण उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. तर या ठिकाणी काही उदाहरणं आहेत.
दिलेल्या बदलानुसार किंवा जे काही बदल आपण सुरुवातीला अभ्यासले आणि काही उदाहरणं बघितली तर त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, वेगळा घटक ओळखून मग तो वाक्यामधला कर्ता, क्रियापद किंवा कर्म काही असेल तो ओळखून काय करायचे आहे, ही उदाहरणे सोडवायची आहेत. बघा पहिलं उदाहरण, ही इज क्लेवर, ही इज ऑनेस्ट. जिजाबाई टेंडेड हिम लविंगली, सी मेड हिम अ ग्रेट मॅन. तिसरं, यू शूड ॲक्सेप्ट द प्रपोजल ऑर यू विल लूज अ गुड अपॉर्च्युनिटी. 4, अ सिटिजन मस्ट पे टॅक्सेस ऑर फेस द प्रॉब्लेम्स. 5, ही शूड नो कन्नड ऑर तमिळ. 6, यू डू इट ऑर लिव्ह अस. आणि 7 आहे, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन स्पीक मराठी. तर या प्रत्येक वाक्यामध्ये कुठला घटक वेगळा आहे तो ओळखायचा आहे, समान घटक कुठला आहे तो ओळखायचा आहे आणि सांगितलेल्या बदलाप्रमाणे काय करायचं आहे, आयदर ऑरचा वापर वाक्यामध्ये करून वाक्ये सोडवायची आहेत. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.